बोंबटकर पाडा डीजे प्लम्बिंग ट्रेड स्कोर सामनाधिकारी चला बोर्ड सांभाळण्यासाठी यायचं सौरभ लोहार. चला या ठिकाणी आपण वळतोय. हॅलो सर, काय करा लाईन अप करायला सांगतो, झटकन घ्या ना ते पण. हॅलो हृदय, हा हॅलो. महिलांचे 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि त्या 8 संघांपैकी जे विजयी 4 संघ झालेले आहेत त्यांना आपण आता या ठिकाणी बक्षीस देतोय. महिलांचा बक्षीस वितरण समारंभ आपण सुरू करतोय. सामना चालूच राहणार आहे. सामना चालू राहणार आहे. फक्त रिव्ह्यू वगैरे आला तर फक्त आम्ही थांबणार आहोत. या ठिकाणी मी नक्कीच महिला संघांकडून गावदेवी मोशेत आणि जगदीजी सावंत यांना मनापासून धन्यवाद देतोय, कारण आपण एक चांगली संधी महिलांना सुद्धा दिलीत. प्रतीक सावंत, गौरव बक्षीस द्यायला राहा खाली. आता दोघं जण ठेवा. गौरव इकडे ये. नंबर आहेत ना? हो आहेत. एका बाजूला चोंडी वर्सेस बोंबटकर पाडा अशा 2 संघांमध्ये हे घमासान युद्ध पाहायला मिळेल. शेवटचे 8 संघ आहेत आणि आज या संघांना फक्त एकदा संधी आहे. काल लीग सामने खेळले गेले, मात्र आता जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर नक्की जाणार आहे.
आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा श्री जगदीश रघुनाथ सावंतजी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली आहे, त्यांनी खरं तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये कुठलंही अधिकृत पद नसताना ज्यांच्याकडे शासकीय किंवा राजकीय सुद्धा त्यांनी कामांचा जबरदस्त धडाका या ठिकाणी या मंडळ स्वतःच्या मार्फत लावलाय. देण्याची दानत अशा पद्धतीने वारंवार ज्यांचा उल्लेख इथे केला गेलाय ते जगदीश सावंत सर. आणि विशेष म्हणजे आज एके लाईव्ह स्पोर्ट्सला धन्यवाद नक्की देईन, कारण चिपळूणवरून नुकतीच कमेंट आलेली आहे की छान आयोजन आहे. आणि जगदीश सावंतजी तुमच्यासाठी खुशखबर आहे की चिपळूणचे गणेश तांबेजी, निखिल तांबेजी आज म्हणतायत की अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी झालं पाहिजे. आणि हिंद केसरी गाडा हिंद केसरी गाडा मालक इथे आमचे राऊत सर आहेतच. हिंद केसरी गाडा मालक यांचे ते प्रचंड फॅन असलेले निखिल तांबेजी आपल्याला मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी देतोय की चिपळूण तुम्ही सामने बघताय आणि आम्ही जे या ठिकाणी आयोजन केलं जगदीश सावंत यांच्या माध्यमातून त्याला तुम्ही दाद देताय. आपलं मनापासून कौतुक, आपल्या मनापासून आभार या ठिकाणी एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी मी निवेदक यानंतर मांडतोय. थँक्यू सो मच. आज कबड्डी मध्ये अग्रेसर मुशेत एखाद्या गावामध्ये एखाद्या मुंबई किंवा पुणे शहरासारखं किंवा बंगळुरू किंवा दिल्ली सारखं आयोजन या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. जेवढे कबड्डी खेळाडू आहेत तेवढ्या खेळाडूंबरोबरच जे प्रेक्षकवर्गात आमचे रसिक प्रेक्षक बसलेले आहेत त्यांच्या सुद्धा ही फार मोठी आणि मानाची गोष्ट आहे. हॅलो, चोंढी संघ जर जिंकला तर संदीप गायकवाडजी यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. हॅलो, महिलांचे 4 संघ जे बक्षीस पात्र ठरलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण इकडे कोपऱ्यामध्ये येऊन उभं राहायचं आहे. आपल्याला वेळ वाचवायचा आहे, कारण नावं घेतल्यानंतर पुन्हा तुम्ही तिकडून येईपर्यंत वेळ जाईल. चला इकडे या 4ही संघ, चला लवकर या प्लीज, या कोपऱ्यामध्ये या इकडे. 4ही संघांनी या लवकर. तुम्ही 4 संघ आल्यावर आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. चला एक मधला पैसे दूर करा. एका बाजूला महिलांच्या या संपूर्ण बक्षीस वितरण सोहळ्याकडे सामना सुरू असताना लक्ष वेधतोय, पण चोंडी बोंबडकर पाडा यांच्या दरम्यान जबरदस्त पकडीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. आमचं पंच पॅनल जबरदस्त आहे. थोडा जायबंद खेळाडू होतोय पण लगेचच मैदानामध्ये परतोय. 4-1 चोंडी 4 बोंबडकर पाडा 1 अशा पद्धतीने आपण स्क्रीनवर पाहतोय. एवढे गुण या ठिकाणी जमा आहेत. चोंडी काहीशी हवी झाल्या. चोंडीसाठी बक्षीसही लागले. संदीप गायकवाडजी कुठे बसले? संदीप गायकवाडजी आपल्याकडून त्यांना 2000चं पारितोषिक 2001 रुपया असं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. चोंडीसाठी रक्कम मोठी आहे. बघूया बोंबडकर पाडा 1 या गुणावरून खेळतोय. चोंडी एका बाजूला मजबूत स्थितीमध्ये काही मिनिटं झाली आणि इथे जबरदस्त पकडीचं प्रदर्शन झालं. सांघिक कामगिरी डाव्या कोपऱ्यामध्ये पाहायला मिळाली. आज आपण जगदीश सावंत यांच्या माध्यमातून जेव्हा या कबड्डी सोहळ्याकडे वळतोय, अतिशय शानदार गतवर्षी सुरू झालेली ही स्पर्धा यंदा दुसऱ्या पर्वामध्ये आणि तितक्याच पद्धतीने आणि त्याहून अधिक पद्धतीने गतवर्षी 4 महिलांचे संघ या सोहळ्यामध्ये सहभागी झाले, तर यावर्षी 8 संघ सहभागी झाले. पुढील वर्षी संघांची संख्या वाढणार हे मात्र नक्कीच आहे. पण त्या दरम्यान जेव्हा कबड्डीसाठी इकडे सातत्याने काम होत आहे तेव्हा मी नक्की सांगेन की त्यांनी मौजे मापगाव रस्त्यालगत हायमॅक्सचे दिवे
11 दिवे मौजे मापगाव रस्त्यालगत 11 दिवे हे स्वखर्चामध्ये लावलेले आहेत. आतापर्यंत 86 पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत मापगावमध्ये 86 पथदिवे त्यांनी लावलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये 100 पथदिवे पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कामांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. बरोडे हायमॅक्स बसविणे वैभवच्या प्लॉट जवळ 2 त्यांनी ते हायमॅक्स बसवले आहेत. घराजवळ 3 बैठक हॉलच्या जवळ 2 अशा पद्धतीने त्यांनी आणि ब्राह्मण आणि रेल्वेच्या पलीकडे 2 नग असे एकूण 6 नग बरोडे पट्ट्यामध्ये त्यांनी बसवलेली आहेत. आणि ही मोठी उपलब्धी मसोडी जगदीश सावंत सर आपल्या माध्यमातून या ठिकाणी नक्की झालेली आहे. हॅलो, पुढील सामना DN रिसॉर्ट सातिर्जे वर्सेस समर्थ बहिरवले. दोन्ही संघांसाठी फर्स्ट कॉल. DN रिसॉर्ट सातिर्जे समर्थ बहिरवले या पुढील होणारा सामना. हॅलो 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 टेस्ट हॅलो हॅलो हॅलो. DN रिसॉर्ट सातिर्जे वर्सेस समर्थ बहिरवले पुढील होणारा सामना फर्स्ट कॉल दोन्ही संघांसाठी. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चोंडी संघ 7 आणि बोंबडकरपाडा 1 अशा गुणांनी सर जेव्हा सामना इथे सुरू आहे तेव्हा ग्रुप ग्रामपंचायतच्या टीमच्या विद्यमान सदस्या आदरणीय जागृताई जरांडे आणि त्यांचे श्रीमान आणि सकल मराठा समाजाचे बाहुबली नेते जितेंद्र जरांडे या उभयतांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस जर चोंडी संघ जिंकला तर लागलेला आहे. चोंडी संघासाठी ही मोठी उपलब्धी आहे. एका बाजूला संदीपजी गायकवाड साहेबांनी 2001 रुपयाचं बक्षीस लावलंय तर दुसऱ्या बाजूला जितूजी जरांडे साहेब आणि जागृताई जरांडे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लागतंय. ओटो अजित हरवडे सर. काल साखळीतले आपण 12 संघांना पाहिलं, त्यातील 4 संघ कालच्या रात्रीमध्ये नियोजनामध्ये चूक झाली. साखळीमध्ये संधी असताना सुद्धा संधी 1 नव्हे 2 नव्हे 3 संधी असतानाही अप्रतिम खेळ करता आला नाही. चुका झाल्या थोड्याशा आणि स्पर्धेतून बाद झाले आणि क्वालिफाय झालेले 8 संघ आज या ठिकाणी आपण बघतोय एकमेकांसमोर भिडतायत. मात्र आज चुकीला माफी नाही आहे वाघमारे सर. नॉकआउट स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळे थोड्याशा चुका सुद्धा या भव्य दिव्य स्पर्धेतून आपल्याला दुसऱ्या दिवशी पॅन्डॉलमध्ये जाऊन बसावं लागेल. मात्र नामुष्की आपण आणणार नाही. तरी सुद्धा आपण स्कोअर बोर्डकडे पाहिलं तर चोंडी आणि बोंबटकरपाडा त्याच्यामध्ये चोंडी संघ नक्कीच सध्या तरी प्लॅनिंग प्रमाणे सक्सेस होताना दिसतोय. नक्कीच प्लॅनिंग करावं लागेल. या ठिकाणी प्लॅनिंग मध्ये बदल करावा लागेल तो बोंबटकरपाडा संघाला. चोंडीचे गणेश भोईर असतील, इकडे बोंबटकरपाडा संघाचे मालक श्याम कदम असतील. सगळ्यांच्या नजरा लागल्या. तुडुंब या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी. अजित सर थोडं तोडणार आहे तुम्हाला. श्याम कदम सरांचं नाव घेतलं पण त्यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस जर बोंबटकरपाडा संघ जिंकत लागलेला आहे. नक्कीच जर का जितूभाई बक्षीस लावतात त्यांच्या संघासाठी तर मग आमचे श्यामदादा सुद्धा काही मागे नाही आहेत.
आणि अशी ही बक्षिसांची सुद्धा जुगलबंदी पण सर- आपण वाघमारे सर कव्वालीमध्ये जुगलबंदी बघतो, नाही, नक्कीच. पण आम्ही कबड्डीमध्ये सुद्धा बक्षिसांची जुगलबंदी बघतो. पण सर, अजून रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे वाघमारे सर. पण सर मला आता माझी चूक झालेली आहे, कारण राम आणि श्याम हा सिनेमा सर तुम्हाला माहिती असेल, मला राम आणि श्याम यांच्यामधला फरक कळत नाही. या बक्षीसला राम कदम, मी नाव घेतलं श्याम कदम सर. राम कदम यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक असेल जर बोंबटकर पाडा संघ जिंकला तर. पण सर मैदानावर घमासान युद्ध सुरू आहे की काय, असा पुरुषांचा पहिला या दिवसात सामना बघताना वाटतंय. एक डाव माझा आणि एक डाव तुझा, यालाच म्हणतात कबड्डी. खऱ्या अर्थाने कोण जिंकणार कोण हरणार, कोण मालकाला खुश करणार, कोण सपोर्टर्सला खुश करणार आणि कोण मालकाला नाखुश करणार. चोंडी संघाचा हा गुणवान रायडर आपली जी आघाडी आहे ती बिघडवण्याच्या बेतामध्ये बिलकुल नाही आहे. त्यांनी फक्त वेळ काढलाय, रेड करायला गेला, वेळ काढलाय आणि गेल्या पावली परत माघारी आपल्या तंबूत परतलाय, अर्थात आपल्या मैदानावर परतलाय. इथे रायडर इथे बोंबडकर पाड्याचा इथे राम कदम सरांची नजर आहे की 3 गुणावर आपला बोंबडकर पाडा संघ आहे. इथे पकड घेतली आहे आणि इथे मात्र नाखुशीचं वातावरण नक्कीच असेल. या गटामध्ये अप्रतिम पकडीचं प्रदर्शन झालेलं आहे आणि चोंडी संघ या ठिकाणी मला असं वाटतं की एका गुणाने पुढे सरकतो. 14-3 अशी पद्धतीने चोंडी संघ हवी होताना दिसतोय. चोंडी संघाला बक्षीस एवढंच तगडं या ठिकाणी लागलेलं दिसतं. चोंडी संघाचा गुणवान रायडर क्रमांक 10ची जर्सी दोन्ही बाजूने खेळतोय, अर्थात 5 खेळाडू मैदानावर या ठिकाणी बाकी आहेत. इथे काय होतंय बघूया. समोर पंचायत अच्युत सर समोर आहेत. वाघमारे सर, पार्थ कडवे सारख्या खेळाडूला रोखणं तितकंसं सोपं नाही आहे, कारण भरधाव रेसमध्ये खेळणारा हा पार्थ कडवे ज्याच्या नावावर बेस्ट रायडरचे अनेक किताब आहेत आणि ही तर लीग आहे. ब गटामध्ये सुद्धा पार्थ कडवेला आम्ही पाहिलंय, एकदा की पार्थ कडवे सुटला की भरधाव जातोय आणि ही तर लीग स्पर्धा आहे. आपण पाहिलं शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा अगदी काही सेकंदामध्ये नजर बघा, नजर त्या खेळाडूची तुम्ही पाहिली असाल, त्या रेडची जर का तुम्ही डीप मध्ये जर का ऑब्झर्वेशन केलं असेल वाघमारे सर, तर अगदी शेवटच्या क्षणामध्ये बाहेर फेकला मी जाणार असं असताना पाय त्याने त्या रेषेच्या पलीकडे ठेवला. याला म्हणतात दर्जेदार आणि अभ्यासू गुणवान खेळाडू. नक्कीच रायडरचं कौतुक मी नक्कीच अजितजी करणार आहे, कारण ज्याच्या नावावर खूप रेकॉर्ड या ठिकाणी रायडर म्हणून झालेले आहेत तोच हा गुणवान रायडर आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. चोंडी 16 आणि बोंबडकर पाडा 3 अशा पद्धतीने सामना सुरू आहे. बोंबडकर पाड्यासाठी राम कदमजी यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे, पण आता संघ पिछाडीवर नक्कीच आहे. पाहूया आता पुढील काही मिनिटांचा खेळ बाकी आहे, या मिनिटांमध्ये संघ येतो का पुढे. ओव्हर टू अजितजी. पार्थ कडवेची जी रेड आता यशस्वी रेड झाली, त्या रेड करता संदीपजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कॅश प्राइज हळूहळू वाढत जाणार आहेत. ही कबड्डी आहे आणि अलिबाग रेवस पंचक्रोशीची कबड्डी आहे. अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये वाघमारे सर दर्जेदार खेळाडूंचा कमीपणा नाही आहे, दर्जेदार संघांचा कमीपणा नाही आहे, संघ मालकांचा कमीपणा नाही आहे आणि त्याचबरोबर बक्षीस लावणाऱ्यांचा तर अजिबात कमीपणा नाही आहे. आता फक्त तुम्ही पहा. पण अजित सर तुम्ही एक नाव विसरलेला, एक नाव या ठिकाणी थांबवतोय प्लीज, आपल्याकडे वेळ कमी. वाघमारे सर नंतर आपण बोलणारच आहोत. वळतोय आपण महिलांच्या पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय, कारण दूरवर ह्या आमच्या महिला भगिनींना जायचं आहे. म्हणून मी विनंती करतो या ठिकाणी ज्या मान्यवरांची आता मी नावं घेतोय त्यांनी सुद्धा फटाफट तयार राहायचं आहे. चला या ठिकाणी आपण सर्वप्रथम पब्लिक हिरो स्वयंसेवक आपण लगेच द्यायचं त्याच्यातून काढून बक्षीस, लगेच वेळ घालू नका. चला पब्लिक हिरो या ठिकाणी मी पब्लिक हिरो या आमच्या महिला खेळाडूला सन्मानित करण्यासाठी 2 मान्यवरांना विनंती करतोय. सन्मान्य अनिलजी जाधव आणि अशोकजी करंजूकर. आणि पब्लिक हिरो दिलखुश आवाजची प्रीती पाटील.
उत्कृष्ट पकडची मानकरी ठरते, जिला कौतुक करतील, सन्मानित करतील शेखर तरंगे आणि समरेशजी शेळके. आपण या ठिकाणी यायचं आहे आणि उत्कृष्ट पकडची मानकरी ठरते प्रतिज्ञा बांधनची तन्वी पाटील. या बात है तन्वी, तुझं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन. तन्वी यायचं आहे आणि उत्कृष्ट पकडीचा किताब आपण आमच्या पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी घेऊन जायचा आहे. थँक्यू सो मच डीजे यश. ज्या पाहुण्यांची आपण मोठ्या Hello. आतुरतेने वाट पाहत होतो. हॅलो, या ठिकाणी आदरणीय विद्यमान आमदार महेंद्र दळवी त्यांच्या समवेत आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नलावडे साहेब हे सुद्धा आलेले आहेत. आनंदजी गोंधळे साहेब आलेले आहेत. विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी उत्कृष्ट चढाई साठी या ठिकाणी मी दिलेंद्र शिलदनकर आणि दिलीप राऊत आपण यायचं आहे आणि उत्कृष्ट चढाईची मानकरी ठरते भिल्लेश्वर किमची चैत्राली म्हात्रे. या बात आहे, जरा चैत्रालीसाठी जरा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. अजित धरवडे सर, जेव्हा बक्षीस वितरण सोहळा चालू आहे त्याच दरम्यान आपण ज्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, ते आपले प्रमुख अतिथी आज या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या नावाचा दबदबा ह्यासाठी शब्द समर्पक ठरतो. तो दबदबा कामाचा दबदबा असतो. धबधबे आपण अनेक बघितलेत, कोणाचा कसला दबदबा असतो, पण ज्यांचा कामाचा दबदबा आहे असं रायगड आणि महाराष्ट्रातील एकमेव नाव दमदार आमदार माननीय महेंद्र दळवी साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं. डीजे यश प्लीज जरा जोरदार टाळ्या माननीय दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या झाल्या पाहिजे. डीजे यश सेलिब्रेशन प्लीज. थँक्यू सो मच डीजे यश. त्यांच्या बरोबरच आमच्या इतर मान्यवर आहेत, परंतु त्यांची आम्ही यथायोग्य ओळख थोड्या वेळानंतर घेणार आहोत. तोपर्यंत बक्षीस वितरण सोहळा अजित धनवडे सर, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी आपण वळतोय महिलांचा 4th क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. ज्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी मी सन्माननीय अभिलाष दादा माळवी यांना विनंती करतोय आणि त्यांच्या समवेत सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपणास विनंती, 4th क्रमांकाचा मानकरी इकडे यायचं आहे दादा प्लीज. आणि 4th क्रमांकाचा संघ ठरतोय दिलखुश आवाज. दिलखुश आवाज संघाकडून या दरम्यान जबरदस्त कामगिरीची अपेक्षा नक्की होती. संघाने चांगली कामगिरी सुद्धा केली, परंतु हा खेळ आहे, जो खेळ या ठिकाणी कुठला दिवस आणि कुठल्या वेळेला आपल्या बरोबर असेल किंवा आपल्या बरोबर नसेल ही ती वेळ ठरवते. तरी सुद्धा दिलखुश आवाज संघ 4थ्या क्रमांकापर्यंत पोहोचलाय. दिलखुश आवाज संघाचं आयोजकांच्या वतीने खूप सारं अभिनंदन या ठिकाणी करतोय आणि त्यांच्या पुढील प्रगतीसाठी ईश्वराला शुभकामना करतो. इकडे आपण पाहतोय बोंबडकर पाडा वर्सेस चोंडी हा सामना इथे सुरू आहे. दिलखुश आवाज संघाचा दिलखुश आवाज संघाकडून सेलिब्रेशन होत नाहीये का मला कळत नाहीये. दिलखुश आवाज संघ आपल्याला त्यानंतर वळतोय आपण या ठिकाणी. वाघमारे सर प्लीज, आपण मी थांबवतोय तुम्हाला प्लीज, कारण वेळ खूप म्हणजे खूप कमी आहे या ठिकाणी. या ठिकाणी 3य क्रमांक या स्पर्धेतला जो संघ ठरलेला आहे, ज्यांनी चांगली कामगिरी केली, 3य क्रमांक ज्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी मी सन्माननीय महेशजी माने आणि सन्माननीय या ठिकाणी आनंदजी गोंधळे साहेब आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे. आपण यायचं आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य आपण यायचं आहे आपण. आणि 3य क्रमांक ठरतोय प्रतिज्ञा बांधन.
जोपर्यंत हा सन्मान होतोय तोपर्यंत लकी ड्रॉ साठी शेवटची 10 मिनिटं महिलांसाठी देण्यात येत आहेत. त्यामुळे 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण जायचं आणि आपलं कुपन घ्यायचं आहे आणि आपलं नशीब आज आजमावायचं आहे. ओव्हर टू अजित हरवडे सर प्लीज. या ठिकाणी आपण रनर अप अर्थात स्वप्नापासून एक पाऊल दूर राहणारा संघ द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 7,000 आणि चषक या संघाचं अभिनंदन करण्यासाठी मी सन्माननीय मनोहर पाटील साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय या ठिकाणी नलावडे साहेब आपणास विनंती असणार आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. धनावडे साहेब प्लीज चुकबुल द्यावी घ्यावी. रानवडे साहेब आपण यायचं आहे. कामगार नेते ज्यांनी कामगारांसाठी आयुष्य वेचलेलं आहे असे आमचे रानवडे साहेब आणि संघ आहे भिल्लेश्वर किहेम. भिल्लेश्वर किम संघासाठी सर बैलगाडीचे फायनल सम्राट भूपेंद्रजी पेटारे प्लीज लवकर या. ताईंनो या प्लीज. यांच्याकडून 1,000 रुपयाची रोख धनराशी इथे आलेली आहे. हॅलो हॅलो, सेकंड कॉल समर्थ बहिरवले, DN रिसॉर्ट सातिर्जे. जगदीश सर दोन्ही संघांनी तयारीत राहायचे आहे. DN रिसॉर्ट सातिर्जे आणि समर्थ बहिरवले. चालू सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजित हडबड सर या संघाला 1,000 रुपये सुद्धा इथे आलेले आहेत. बैलगाडीचे फायनल सम्राट भूपेंद्रजी पेटारे सर यांच्याकडून या उपविजेता संघाला 1,000 रुपये धनराशी आलेले त्यांनी घेऊन जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेतलं अतिशय मानाचं पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक अर्थात Hello, Ryu, successful, 2 points. हॅलो रोहनसाठी संदीपजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोहनसाठी. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू महिलांच्या स्पर्धेतला ज्याने अप्रतिम असा अष्टपैलू खेळ केला, ज्या खेळाडूचं अभिनंदन स्वतः सर्वेसर्वा जगदीशजी सावंत आणि प्रतीक सावंत यांच्या हस्ते. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे ओमकार वेश्वी, ईशा पाटील. प्रतीक सावंत आपण यायचं प्लीज. TV umpire, please check. Sondi challenge, 2 points. Our decision, red receive 1 point. ईशा यायचंय. आणि अजित हरवडे सर सांगण्यास अत्यंत आनंद आहे की आज ईशाचा वाढदिवस सोहळा सुद्धा आहे. ईशा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा इथे जमलेल्या सगळ्यांकडून आणि खास करून आयोजकांकडून पुन्हा एकदा हॅपी बर्थडे टू यू ईशा. Hello, TV umpire. Sondi challenge. Rider set 2 point. Our decision. Rider out. हॅलो हॅलो मायबाग प्रेक्षकांना विनंती आहे की जरा आपण शांत राहा. ज्या वेळेला थर्ड एम्पायर येईल ना माहिती होते नियम त्यांना वाघमारे ज्या वेळेला थर्ड एम्पायर येईल ना तेव्हा कोणीच माईकवर बोलू नका. मग त्यांनी बर्थडेचं कशाला बोलायचं आता काय होतं माहिती आहे ते तालमेल दिसत नाही एवढं सगळं करायचं आणि ज्याच्या आगे है Hello. Only rider out. Only rider out. दोन्ही पंचांना विनंती आहे आपण प्लीज कॅमेरा सांभाळत जा प्लीज. जगदीश सावंत सर. हॅलो, अतिशय चुरशीचा सामना आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नॉकआउट असल्यामुळे नक्कीच पाटी राखे यांची उत्कंठा वाढलेली आहे. या ठिकाणी आपण एक पारितोषिक राहिलेलं आहे महिलांचं. महिला कबड्डी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि चषक ते देण्यासाठी अर्थात आम्हा सर्वांचे मार्गदर्शक लोकप्रिय दमदार आमदार सन्मान्य महेश दळवी साहेब आणि आदरणीय दिलीप शेठ भोईर या दोघांनाही विनंती करतो यांच्या शुभ हस्ते. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे ओमकार वेशवे. येताना मैदानाच्या बाहेरून यायचं जरा येताना मैदान क्रॉस करायचं आहे. आणि ओंकार वेशवी संघाला बैलगडचे फायनल सम्राट भूपेंद्रजी पेटारे सर यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी सुद्धा या ठिकाणी देण्यात येते आहे. सन्मान्य आमदार साहेब आणि सन्मान्य दिलीप शेठ भोईर रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक महिला संघ ओमकार वेशवी संघाला दिलं जात आहे. मगाशी रोहनच्या रेडसाठी जितूभाई जेरंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजित हडगड सर मैदानावर गरमागरमीचं वातावरण सुद्धा दिसतंय. संदीपजी गायकवाड यांच्याकडून चोंडी संघातील प्रत्येक रायडरसाठी प्रत्येक रेडसाठी पॉईंट मिळाला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओमकार वेशवी आपण 1,000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी इकडे यायचं आहे. भूपेंद्रजी पेटारे यांच्याकडून 1,000 रुपये आपल्यासाठी देण्यात आले आहेत. ओमकार वेशवी संघातील कुठलाही खेळाडू 1,000 रुपये घेण्यासाठी यायचा आहे.
बैलगाडीचे फायनल सम्राट भूपेंद्र पेटारजी यांच्याकडून 1000 रुपये आपल्यासाठी देण्यात येत. अजित हरवडे सर, एक वाक्य, बीपी वाढतोय.